नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण महाराष्ट्राचा भूगोल जो आहे, या भूगोल या विषयाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. फार मोठा विषय आहे कारण भूगोल म्हटला आपण 5वी पासून म्हणजे अगदी 1ली पासून ते अगदी 10वी पर्यंत आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये भूगोलाबद्दल आपण जाणून घेतलंय. भारताचा भूगोल, त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल. मग यामध्ये भरपूर आपण पाहतो ज्यामध्ये भौगोलिक स्थिती असते, नदी प्रणाली असते, बरोबर आहे. त्याचबरोबर पिकं असतात, हवामान असतं. म्हणजे अशा बहुतेक अनेक गोष्टींचा हा जो संचय आहे, बरोबर आहे की नाही, हे भूगोल आहे असं मला वाटतं. यामध्ये जर आपण अभ्यासाला या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आपल्याला परीक्षेमध्ये येणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात, आता पाठ्यपुस्तकामध्ये वाचलेल्या गोष्टी या याच पद्धतीने फक्त स्पर्धा स्वरूपात विचारले जातात. त्यामुळे वेगळं असं काही नाहीये. बरोबर आहे की नाही? आपण पहिल्यापासून महाराष्ट्राचा भूगोल वाचत आलेलो आहे. इथले डोंगर रांगा कुठल्या आहेत, नद्या कुठल्या आहेत, त्यांच्यावर संगमावर कुठले धार्मिक क्षेत्र आहेत, त्याचबरोबर कोणती पिकं घेतली जातात, हवामानाचा प्रकार कसा आहे, बरोबर आहे की नाही? एक प्रकारे भारतच हा एक इंग्लिशमध्ये ज्याला व्हर्सटाईल वैविध्यपूर्ण आहे, असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा हे खरोखर वैविध्यपूर्ण आहे. कारण वैविध्यपूर्णामध्ये काय येतं, तर त्याच्यामध्ये एकच नाहीये. जसं आता महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणायला गेलं किंवा आपण ज्या महाराष्ट्राबद्दल ज्याच्या भौगोलिक स्थितीबद्दल आपण म्हटलं, तर पूर्व विदर्भ म्हटला, की तो संपूर्ण वेगळा होऊन जातो. पिकं, हवामान, बरोबर आहे. म्हणजे अगदी उन्हाळ्यामध्ये खूप तापमान, पावसाळ्यामध्ये सुद्धा पाऊसही व्यवस्थित आहे, बरोबर आहे. म्हणजे मध्य महाराष्ट्र इतका नाहीये, पण चांगल्या प्रकारे पडतो कारण तिथे कोकणासारखीच काय घेतली जातात, पिकं घेतली जातात भाताची, बरोबर आहे, तांदळाची. त्याच्यामुळे पाऊसही चांगल्या प्रकारे आणि थंडीत सुद्धा तापमान एकदम कमी. कोकणात बघितलं तर समप्रमाणात हवामान आहे. कारण त्याचं कारण काय, अरबी समुद्र, बरोबर आहे. इथे विषम आहे, ते इथे सम आहे. म्हणजे किती फरक आला बघा. बरोबर की नाही? पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे म्हणजे पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर या पठारा म्हणजे सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेले जे आहेत, या सह्याद्रीच्या पायथ्यालगत असलेली जी काही आहेत पश्चिम महाराष्ट्राची, तिथे अति पावसाचं आहे. कारण अगदी सह्याद्रीवरून आलेला पावसाचं प्रमाण तिथे प्रतिरोधाचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे हे फरक आहे. व्हर्सटाईल आहे. मग ह्याच गोष्टीचा अभ्यास केला, की तुम्हाला भूगोल सोप्पा जातो. हेच प्रश्न विचारणार, अति पावसाचा प्रदेश कुठला? कोकणात किती पाऊस पडतो? सरासरी किती आहे? ह्याच पद्धतीने प्रश्न विचारले जातात. त्यामुळे जास्त आपण वाचलेलंच आहे, पण त्या वाचण्यामध्ये आपण स्पर्धेच्या स्वरूपातनं कसं वाचायचं, काय आहे, ते महत्वाचं असतं. आता ही जी काही तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली, जी ओळख तुम्हाला महाराष्ट्राची जी आहेच, बरोबर की नाही? पण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातनं ती कशी, ते आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्राचा भूगोल हा ज्यावेळेला अभ्यास करायचा, त्यावेळेला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे तुमच्या समोर हा नकाशा असला पाहिजे. कधीही कोणताही भूगोलाचा अभ्यास करताना तुमच्या समोर त्या ज्या काही गोष्टीचा तुम्ही अभ्यास करताय, जसं तापमान असेल, त्यानंतर हवामान असेल, म्हणजे तापमान, हवामान, पावसाळा, पिकं, बरोबर आहे. त्याच्यानंतर रस्ते, लोहमार्ग, ज्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करणार, त्याचा नकाशा हा तुमच्याजवळ असला पाहिजे. तरच हा भूगोल व्यवस्थित समजतो. धरसकट सगळ्यांचं म्हणणं असतं, की आम्ही पाठांतर करू. पाठांतराचा विषय नाही. जितका तुम्ही कुठलाही विषय समजून घ्याल, तितकाच तो तुम्हाला जास्तीत जास्त त्याची ओळख, त्याच्याबद्दलची असणारी भीती कमी होईल आणि जास्तीत जास्त तुम्ही मार्क काढू शकता. पाठांतर, भूकंपट्टी हा कुठल्याही विषयाचा कोणत्याही प्रकारचं उत्तर नाही. सगळ्यांना वाटतं, की आम्ही धडसकट सगळं वाचू आणि पाठ करू, तसं नाहीये. ओके. तर ही गोष्ट प्रथमतः मी तुम्हाला का सांगितली? कारण ही काही जुजबी आहेत माहिती, ती तुमच्याकडे ठेवा आणि त्यानुसार अभ्यास करा. मग बघा, तुमच्या मार्कांमध्ये खूप काही फरक पडेल. म्हणजे जास्त मार्क पडतील, कमी तर पडणारच नाही. निश्चित.
थोडस आपण जरा पार्श्वभूमी बघूया महाराष्ट्राच्या भूगोलाबद्दल. आता महाराष्ट्राचं स्थान आणि महाराष्ट्र राजकीय प्रशासकीय या पद्धतीने आपण पाहणार आहोत. 31 ऑक्टोबर 2019 या रोजी भारतात अस्तित्वात असणाऱ्या एकूण 29 राज्यांपैकी जम्मू काश्मीर या राज्याचा राज्य म्हणून दर्जा काढून घेतला आणि त्याच वेळेला त्याला केंद्रशासित बनवलं आणि 2 केंद्रशासित प्रदेश बनले, एक लडाख आणि जम्मू आणि काश्मीर. बरोबर आहे. आता तुम्हा सर्वांनाच माहिती असेल कलम 370 आणि कलम 35A हे दोन्ही जे आहेत हे आपले रामनाथ कोविंद त्यावेळेला राष्ट्रपती होते आणि त्यांनी हे काढलं आणि त्याबद्दलच आताच सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली होती आणि त्याच्या सुनावणी झालेली आहे आणि 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने जे काही रामनाथ कोविंद यांनी जो काही निर्णय घेतला होता कलम 370 आणि कलम 35 हे हटवण्याचा, तर तो योग्य ठरवलेला आहे. बरोबर आहे. आता तिथे सुद्धा निवडणुका होणार आहेत. तर हे लक्षात ठेवा, 31 ऑक्टोबर 2019 रोजी किती होती? 29. जम्मू काश्मीर हा एक केंद्रशासित प्रदेश आणि लडाख हा एक स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आला. त्यामुळे देशातील राज्यांची संख्या आधी 29 होती, बरोबर आहे, जम्मू काश्मीरला पकडून ती आता 28 झाली आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या 9 इतकी होती. बरोबर आहे. त्यावेळेला अगदी अलीकडेच म्हणजे 20 जानेवारी 2020 ला काय झालं, तर दीव आणि दमण हा एक केंद्रशासित प्रदेश बनला. आलं लक्षात? दीव दमण, दादरा नगर हवेली हे काय केलं? विलिनीकरण करण्यात आलं, म्हणजे एक करण्यात आलं आणि त्याच्यामुळे जे 9 केंद्रशासित प्रदेश होते त्याऐवजी आता किती झाले? 8 केंद्रशासित प्रदेश. हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो, किती केंद्रशासित प्रदेश आहेत, किती राज्य आहेत? तर हे लक्षात ठेवा, राज्य 28, केंद्रशासित 8. 9 होती. दीव दमण दादरा नगर हवेली एक करण्यात आलं. ते वर्ष सुद्धा लक्षात ठेवा, हे वर्ष विचारलं जातं, तर ते वर्ष आहे 2020. प्रत्येकाने कोणतंही वाक्य ज्या ज्या वेळेला महत्वाचं वाटेल त्या वेळेला त्याच्या खाली रेष मारा. महत्वाचं तुमच्या दृष्टिकोनातनं लक्षात ठेवायला काही जे काही आपण लिहितो, मग ते काही असेल, तुम्ही त्याच्यावर मार्करने मार्किंग करा, त्याच्यावर काही मायक्रो नोट्स बनवा छोट्या अक्षरात, की बाबा तुम्हाला आठवत नसेल तर. पण हे करा जरूर. काही लोक धरसकट सगळं वाचतात त्यामुळे इथे लक्षात राहत नाही. पण काही गोष्टी जर तुम्ही अशा सिम्बॉलिक प्रमाणे केलं, चिन्हांच्या स्वरूपात, तर ते तुमच्या लक्षात राहील. 20 जानेवारी 2020 काय लक्षात राहील? तर दादरा नगर हवेली याचं विलिनीकरण. समजा एखादा प्रश्न याच्यावर विचारला गेला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे, बरोबर की नाही? दादरा नगर हवेली एक करण्यात आलं. त्यामुळे देशातील केंद्रशासित प्रदेशांची संख्या ही किती झालेली आहे? 8 इतकी झालेली आहे. स्वातंत्र्य उत्तर काळात 1956 मध्ये देशात भाषावर प्रांत रचनेनुसार राज्यांची पुनर्रचना करण्यात आली. आता आपल्याला मुळात भूगोल शिकतोय त्यामुळे इतिहासात जास्त खोलावर जायचं नाहीये. ह्या अगोदर म्हणजे स्वातंत्र्यानंतर आपण बघतोय प्रांतावर म्हणजे भाषेवर रचना झालेली आहे. बरोबर आहे. आता इथे भाषा ही मूलभूत म्हणजे बोली भाषा जी आहे त्यावर आधारित प्रांताची रचना झाली. कारण त्या काळामध्ये जो आपण 1956 म्हणतोय तिथे भाषेवर राज्य निर्मिती करण्यावर जास्त जोर दिला गेला होता. बरोबर आहे. त्याआधी फक्त प्रांत होते. कळलं? आता इथे तुम्हाला समजावण्यासाठी किंवा समजण्यासाठी काय करण्यात आलेलं आहे, इथे जे टायटल तुम्ही बघताय, मध्य प्रांतातील विदर्भाचे मराठी भाषिक 8 जिल्हे. आता जर तुम्ही बघितलं, मी काय म्हटलं होतं तुम्हाला? प्रांत म्हटलं होतं, प्रांत. मग आपलं जे काही महाराष्ट्राचे काही राज्य आहेत, राज्य म्हणतोय जिल्हे आहेत, हे जिल्हे जे आहेत हे काही मध्य प्रांतामध्ये होते. आता मध्य प्रांतातील विदर्भ जे आपण म्हटलं हे पूर्व विदर्भ आहे ना, हे पूर्व. आता ह्या विदर्भाचे मराठी भाषिक असे 8 जिल्हे होते. ते कोणते कोणते? ते हे तुम्हाला दिसतंय, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चांदा. आता त्यावेळेला चांदा म्हटलं गेलं होतं. म्हणजे चांदा हा तुम्हाला किती मोठा दिसतोय बघा. हा पूर्ण नकाशामध्ये तुम्हाला निळा जो पट आहे भाग, हा चांदा आहे. चांदा याचा अर्थ चंद्रपूर आणि आत्ताचा गडचिरोली
हा दोन्ही मिळून चांदा या नावाने होता. तर लक्षात ठेवा, मध्य प्रांतातील विदर्भाचे किती होते, तर 8 जिल्हे. लक्षात ठेवायचे 8 जिल्हे कोणते कोणते इथे नकाशामध्ये तुम्हाला अगदी स्पष्ट स्वरूपात दिसतंय. बरोबर आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, यवतमाळ आणि चांद्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ते आत्ताचं सध्याचं चंद्रपूर आणि काय म्हणून गडचिरोली. बरोबर आहे. इथपर्यंत कळलं, अगदी नकाशामध्ये व्यवस्थित कळते. पुढे जाऊया. आता बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील 13 जिल्हे असे 26 जिल्हे आणि गुजरात यांचे मिळून 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली. अत्यंत महत्वाचा असं हे वाक्य आहे. आता त्यावेळेला बॉम्बे प्रेसिडेन्सी होती इंग्रजांच्या काळातला. बरोबर आहे का. तर बॉम्बे प्रेसिडेन्सी यामध्ये किती होते, तर हे 13 जिल्हे. बरोबर आहे. असे 26 जिल्हे आणि गुजरात याचं मिळून 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झालेली आहे. आलं का लक्षात. आता त्यानुसार आंध्र प्रदेश हे भाषिक तत्वावर आधारित पहिलं राज्य अस्तित्वात आले. कळलं. आता बॉम्बे प्रेसिडेन्सी यामध्ये किती होते, 13. आलं का लक्षात. बघा आता याच्यामध्ये प्रांतावर रचना, याच्यामध्ये मराठी भाषिक 8 जिल्हे आहेत. ओके. आता आंध्र प्रदेश हे भाषिक तत्वावर आधारित पहिलं राज्य अस्तित्वात आलं. याच पुनर्रचनेने हैदराबाद संस्थानातील काय बरं मराठी भाषिक 5 जिल्हे. आता इथे तुम्ही जर पाहिलं म्हणजे तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल ना की सर इथे 13 जिल्हे तुम्ही म्हटलं, आधीचे तुम्ही दाखवलेत ते किती 8 जिल्हे. बरोबर आहे. म्हणजे 13 अधिक 8 बरोबर किती आले, 8 9 10 11 म्हणजे 21. बरोबर आहे. मग इथे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे 13. बरोबर आहे. पण ज्या वेळेला द्वैभाषिक झालं त्यावेळेला 26 जिल्हे होते. आणि द्वैभाषिक याचा अर्थ काय आहे, तर इथे गुजरात आणि महाराष्ट्राला एकत्रित असं करण्यात आलं आणि काय झाली, द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना ही 1 नोव्हेंबर 1956. बरोबर आहे. ज्यामध्ये गुजराती बोलणारे होते आणि महाराष्ट्रातले मराठी बोलणारे, म्हणून द्वैभाषिक. आणि नंतर तुम्हाला माहितीच आहे उठाव झाला, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, चळवळ तुम्ही पाहिलीच आहे, वाचली आहे. बरोबर आहे. तर ती चळवळ ती जरा बाजूला काढा. फक्त आपल्याला बघायचंय, हा प्रश्न आपल्याला विचारला गेला की द्वैभाषिक मुंबई शहर राज्याची स्थापना ही कधी झाली, तर 1 नोव्हेंबर 1956 ही तारीख लक्षात ठेवायची, हे वर्ष लक्षात ठेवायचं. जिल्हे सुद्धा लक्षात ठेवायचे. कधी कधी असाही प्रश्न येतो की द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली त्यावेळेला किती जिल्हे अस्तित्वात होते, तर 26 जिल्हे. आता मी दाखवलं तुम्हाला ते 8 जे आहेत हे मध्य प्रांतातले होते, विदर्भातले. मग बाकीचे कुठले, ते इथे तुम्हाला दिसत आहेत. मराठी भाषिक असे 5 जिल्हे होते. आलं का लक्षात. कशामध्ये, हैदराबाद संस्थानामध्ये. ते लक्षात ठेवायचं आहे, कुठे होते, हैदराबाद. हैदराबाद संस्थान यामध्ये काय होते, तर हे 5 होते. कोणते, तर औरंगाबाद याचा अर्थ छत्रपती संभाजीनगर. आलं का लक्षात. छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड. कळलं. हे 5 लक्षात ठेवायचंय. म्हणजे छत्रपती संभाजीनगर, आलं का लक्षात, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड. हा. मग आता बघा काय बघितलं आपण, 26 जिल्हे कशा पद्धतीने झाले ते आपण पाहूया. 26 जिल्हे कसे झाले, तर जे मुंबई प्रांत होता, बॉम्बे प्रेसिडेन्सी. ओके, ते आधी लिहूया. बॉम्बे प्रेसिडेन्सी याचे किती, 13. काय आहेत, 13 जिल्हे. बॉम्बे प्रेसिडेन्सी याचे 13 जिल्हे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, मध्य प्रांत. हा, मध्य प्रांतातले किती, 8 जिल्हे. बरोबर आहे. आणि यानंतर हैदराबाद संस्थान जे आहे
हैदराबाद संस्थान याचे किती जिल्हे, तर याचे असलेले 5 जिल्हे. बरोबर आहे. आता जर हे पाहिलं तुम्ही तर 13 अधिक 8 बरोबर 21 अधिक 5 26 जिल्हे. बरोबर आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. 26 कसे आले, तर या पद्धतीने 26 जिल्हे आले. ज्या वेळेला द्वैभाषिक मी तुम्हाला सांगितलं 1956 मध्ये द्वैभाषिक जे मुंबई राज्य स्थापन झालं, बरोबर आहे, 1 नोव्हेंबर 1956 ला 26 जिल्हे कसे आले कळले. हैदराबाद संस्थानातले 5, त्यानंतर मध्य प्रांतातले 8 आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी मधले 13 जिल्हे, असे एकंदरीत मिळून किती झाले, तर 26 जिल्हे निर्मितीच्या वेळेला होते. बरोबर आहे. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे हैदराबाद संस्थान हे नंतर भारतामध्ये विलीन करण्यात आलं. सरदार वल्लभभाई पटेल यांनी जी काही कणखर भूमिका दाखवली होती आणि ऑपरेशन पोलो या नावाने 1948 मध्ये हे मोहीम राबवण्यात आली होती. कारण हैदराबादचा जो निजाम आहे हा भारतामध्ये कारण त्यावेळेला संस्थानांना पूर्णतः त्यांच्या मतावर सोडलं होतं की त्यांनी भारतामध्ये विलीन व्हायचं की कुठे, पण हैदराबाद हे संस्थान भारतामध्ये विलीन होण्यामध्ये नकार देत होतं आणि परिणामी 1948 साली ऑपरेशन पोलो हे राबवण्यात आलं होतं. बरोबर आहे. आणि त्या अंतर्गत हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये विलीन झालं. बरोबर आहे. मग इथपर्यंत कळलं. अतिशय महत्वाचं आहे हा मुद्दा. आंध्र प्रदेश हे भाषिक तत्वावर आधारित पहिलं राज्य अस्तित्वात आलं, तेही वर्ष होतं 1956. आंध्र प्रदेश हे भारतातलं पहिलं भाषिक तत्वावर आधारित पहिलं राज्य. ओके, चला पुढे जाऊया. मराठी भाषिकांचं स्वतंत्र राज्य असावं अशी मागणी असल्यामुळे तत्कालीन द्वैभाषिक राज्यांमध्ये आंदोलन झाली आणि सतशेवटी राज्यातील 106 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मराठी भाषिकांकरिता गुजरात वगळता 26 जिल्हे असणारं महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य 1 मे 1960 या रोजी अस्तित्वात आलं. आधी कधी कधी साधा सोपाही प्रश्न विचारतात की महाराष्ट्र राज्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी किंवा कोणत्या तारखेला झाली. 1 मे 1960 हे प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे. जे द्वैभाषिक होतं ते आणि ज्या वेळेला महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेला कोणती तारीख होती, कोणतं वर्ष होतं हे सुद्धा लक्षात ठेवायचं. म्हणजे आता आपण ज्या वेळेला म्हणतो की महाराष्ट्राच्या बाबतीत तुम्हाला या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. महाराष्ट्र राज्य 2 गोष्टी कोणत्या, तर ही जी आहे द्वैभाषिक जे आहे द्वैभाषिक राज्य, जे राज्य अस्तित्वात आलं 1 नोव्हेंबर 1956. बरोबर आहे. त्यानंतर आंदोलन झाली, उठाव झाले, 106 हुतात्मे मारले गेले. मुंबईला हुतात्मा चौक हा त्यांच्यासाठीच आहे, त्यांचं बलिदानाचं स्मारक आहे ते. आणि महाराष्ट्र निर्मिती, महाराष्ट्र राज्य जे आहे हे राज्य निर्मित झालं जे भाषिक तत्वावर मराठी भाषेत, कारण याच्या अगोदर द्वैभाषिक जे होतं ते महाराष्ट्र म्हणजे मराठी आणि गुजराती या 2 भाषांवर. तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली ती तारीख 1 मे 1960. म्हणजे 4 वर्षाने काय झालेलं आहे, तर 4 वर्षाने याची निर्मिती झाली. बरोबर आहे. आता दोन्ही वेळेला लक्षात ठेवायची ती एक सामान्य म्हणजे दोघांमध्ये असलेली कोणती, तर दोघांच्याही निर्मितीच्या वेळेला 26 जिल्हे होते. किती जिल्हे, 26 जिल्हे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. द्वैभाषिक राज्य निर्मितीच्या वेळेला सुद्धा 26 जिल्हे आणि महाराष्ट्र राज्य ज्या वेळेला स्थापन झालं त्यावेळेला सुद्धा किती जिल्हे, 26 जिल्हे. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. किती जिल्हे हाही प्रश्न कधी कधी विचारला जातो की महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळेला अस्तित्वात असलेले राज्य किती होती, तर असं नाही आहे. द्वैभाषिक राज्य निर्मितीच्या वेळेला वेगळे आणि महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळेला वेगळे. तर 26 जिल्हे हे होतेच. कळलं? इथपर्यंत लक्षात आलं? आपण पुढे जाऊया. आता काही राज्यांची मागणी आहे नवीन राज्यांसाठी. हा तक्ता मुद्दामून तुम्हाला दिलेला आहे. कदाचित येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्हाला काही विचारलं गेले यावर आधारित, तर त्याची उत्तर तुम्हाला देता यावी, हाच एक त्यामागचा उद्देश आहे. आता इथे राज्य जे आहे ते तुम्हाला आसाम दिसतंय.
तर त्यांची मागणी काय आहे? नवीन राज्यांची मागणी बोडोलँड. बोडोलँडसाठी त्यांची मागणी आहे नवीन राज्याची. अलग लक्षात, आसामचाच भाग आहे, पण बोडोलँड ही मागणी करते की ते वेगळं राज्याची निर्मिती आसाम अंतर्गतच व्हावी, आसाममध्येच. महाराष्ट्रामध्येच तुम्हाला सर्वांना माहिती आहे विदर्भ हा वेगळा व्हावा ही बरेच वर्ष चाललेला आहे, बरोबर आहे. उत्तर प्रदेश, अवध, हरित प्रदेश या पद्धतीने मागणी आहे. पश्चिम बंगालमध्ये गोरखालँड हा वेगळी मागणी आहे राज्याची. बिहार आणि झारखंड हे मिळून मिथिलांचल ही वेगळी मागणी आहे राज्याची. गुजरातमध्ये सौराष्ट्र वेगळं. मणिपूर कुकीलँड. म्हणजे हा तक्ता काय दर्शवतोय की जे राज्य आहेत त्या राज्यांमध्ये नवीन राज्यांची काय मागणी आहे. कळलं? इथपर्यंत कळलं? ह्या गोष्टी काही महत्वाच्या आहेत ज्या लक्षात ठेवायच्या तुम्हाला, बरोबर आहे. प्रत्येक वाक्य आपल्यासाठी महत्वाचं आहे, त्यावर आधारित म्हणजे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे याच्या या तक्त्यामध्ये समजा एखाद्या वेळेला तुम्हाला असा प्रश्न विचारला की गोरखालँड हे कोणत्या राज्याची मागणी आहे, मग तुम्हाला कळलं पाहिजे पश्चिम बंगाल, बरोबर की नाही. हा बोडोलँड, गोरखा, मिथिलांचल, कुकीलँड ते लक्षात ठेवा. आता उत्तर व पूर्व गोलार्धात भारत एक असं राष्ट्र असून उत्तर पूर्व गोलार्धात असणाऱ्या आशिया खंडातील एक प्रमुख देश आहे. आता एक लक्षात ठेवा, ज्यावेळेला आपण भौगोलिक स्थिती वाचतो त्यावेळेला आपण कोणत्या ठिकाणी आहोत. आता महाराष्ट्राचं वाचताना त्याचं स्थान, विस्तार, त्यानंतर तो भारतामध्ये कुठे काय हे सगळं हे माहिती असलं पाहिजे. आणि हे जर व्यवस्थित असेल म्हणजे हा पाया आहे. हा ज्या वेळेला तुम्ही करत जाता तर तेव्हाच तो भूगोल तुम्हाला कळत जातो. आता इथे बघा, उत्तर व पूर्व गोलार्धात भारत, आता हा तुम्हाला जगाचा दिसतोय, पृथ्वी आहे, बरोबर आहे. आता हे इथून जे जाते ते काय आहे? विषुववृत्त, बरोबर आहे की नाही. त्यानंतर कर्कवृत्त असं जातं, बरोबर की नाही. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे 8 जे आहेत हे कर्कवृत्ताकडनं जातात, बरोबर आहे. हे सगळे तुम्हाला इथे वर दिसत आहेत ना. आणि हे मकर वृत्त त्याच्या खाली काय असलेलं. आता उत्तर पूर्व गोलार्धात भारत हे एक राष्ट्र आहे. कुठलं आहे? उत्तर, उत्तर दिशा आहे, बरोबर आहे. दक्षिण, उत्तर पूर्व गोलार्ध, उत्तर पूर्व गोलार्धातलं म्हणजे या बाजूला असलेलं भारत हे एक राष्ट्र आहे. आणि उत्तर गोलार्धात असणाऱ्या आशिया खंडातील हा जो दिसतोय तुम्हाला, हा आशिया खंड, या आशिया खंडातील एक प्रमुख देश हा भारत आहे, बरोबर आहे. आशिया खंडातील भारताने व्यापलेल्या हिमालयापासून म्हणजे इथून, बरोबर आहे, इथे दिसतंय तुम्हाला, कुठून? हिमालयापासून म्हणजे याच्या उत्तरेला जो हिमालय आहे, आशिया खंडातील भारताने व्यापलेल्या हिमालयापासून ते हिंदी महासागरापर्यंतच्या भागाला भारतीय उपखंड असं म्हणतात. याचा अर्थ हा जो आहे, बरोबर आहे, हा उत्तरेकडचा जो भाग आहे जो हिमालयाचा आहे आणि दक्षिणेचा भाग जो आपण कन्याकुमारी म्हणतो, या मध्ये असलेला जो खंड आहे हा भारत आहे, बरोबर. हे वाक्य सूचित करते. आता इथे लक्षात ठेवायचं, भारताचा उत्तरेचा भाग, कळलं का, हा काय आहे? हा जमिनीने व्यापलेला आहे. बाकी दक्षिणेचा हिंदी महासागर, हा जो तुम्हाला दिसतोय तो हिंदी महासागर किंवा हिंद महासागर. त्यानंतर पश्चिम ही दिशा कुठली आहे? पश्चिम. इथे कुठला आहे? अरबी समुद्र. काय आहे? अरबी समुद्र. हा किती आहे? हा कुठला आहे? बंगालचा उपसागर. काय आहे? बंगालचा उपसागर. ही गोष्ट लक्षात घ्या, बरोबर आहे. म्हणजे पश्चिमेचा जो भाग आहे, पूर्वेचा भाग, हा कुठला आहे? पूर्वेचा. म्हणजे पूर्वेचा बंगालचा उपसागर, पश्चिमेचा अरबी समुद्र, दक्षिणेचा हिंदी महासागर आणि उत्तरेचा काय आहे बरं? हिमालय. तर ही संपूर्ण भौगोलिक स्थिती पहिले लक्षात घ्या, कळलं? फार महत्वाची आहे. चला पुढे जाऊया. भारतीय उपखंडात भारताबरोबरच पाकिस्तान, भूतान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका हे काय आहेत? भारतीय उपखंडात आहेत. म्हणजे इथे तुम्हाला नेपाळ दिसतोय, इथे भूतान दिसतोय, इथे बांगलादेश आणि इथे पाकिस्तान दिसतोय, बरोबर आहे. हा आता यामध्ये आणि हा खाली असलेला श्रीलंका, म्हणजे 1 2 3 4 5 काय आहेत? 5 देश जे आहेत
हे भारतीय उपखंडात भारताबरोबरच आहेत. बरोबर आहे. म्हणजे पाकिस्तानची निर्मितीच झाली तुम्हाला माहिती आहे भारताबरोबरच 1947 साली. नेपाळही आहे, भूतानही आहे, त्यानंतर बांगलादेशही आहे आणि श्रीलंका. बरोबर आहे. भारताच्या या विशाल भूमीची प्रशासकीय व राजकीय विभागणी ही 29 राज्ये व 7 केंद्रशासित प्रदेशात झालेली आहे. आता तुम्हाला माहिती आहे इथे काय झालाय बदल आपण बघितला तो 28 काय आहे 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश यांच्यामध्ये झाली आहे. बरोबर की नाही. भारतात असणाऱ्या 29 राज्यांपैकी एक प्रमुख राज्य म्हणजे महाराष्ट्र. इथे 28 आहे. बरोबर आहे. महाराष्ट्र हे भौगोलिक दृष्ट्या भारताच्या साधारणतः पश्चिम मध्यवर्ती, आता भूगोल आपण नकाशामध्ये पाहिलेला आहे. महाराष्ट्र जो आहे हा हा आपण इथे पाहणार आहोत. महाराष्ट्र काय आहे तर महाराष्ट्र हे भौगोलिक दृष्ट्या भारताच्या साधारणतः पश्चिम मध्यवर्ती काय आहे पश्चिम मध्यवर्ती भागात असून उत्तर भारत व दक्षिण भारत, आता हा काय आहे उत्तर, हा ही दिशा कुठली आहे दक्षिण, ही कुठली आहे पश्चिम आणि ही आहे पूर्व. बरोबर आहे. आता पश्चिम मध्यवर्ती बरोबर आहे, उत्तर आणि दक्षिण भारत यांना जोडणारी विशाल भूमी बघा काय बरोबर, इथे जर घेतलं तर उत्तर आणि दक्षिण या दोघांना जोडणारी महाराष्ट्र काय आहे ही विशाल भूमी असा उल्लेख करता येईल. बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण जेव्हा असं म्हणतो की उत्तर आणि दक्षिण यांना जोडणारा कोणता आहे राज्य तर ते महाराष्ट्र आहे. कळलं. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की पश्चिम आणि दक्षिण सॉरी उत्तर आणि दक्षिण यांना जोडणारे विशाल भूमी कोणती तर ती महाराष्ट्र राज्य. कळलं समजलं. पुढे जाऊया. महाराष्ट्र हे भौगोलिक दृष्ट्या प्राचीन गोंडवानाचा भाग असून बघा हे महत्वाचं आहे काय हे प्राचीन गोंडवानाचा भाग असून या राज्यास फार मोठी ऐतिहासिक राजकीय सांस्कृतिक व सामाजिक परंपरा आहे. हा प्राचीन गोंडवानाचा आपल्यासाठी हा महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवायचं. हा काय आहे प्राचीन गोंडवाना. ओके. ज्या वेळेला पृथ्वीची निर्मिती होत होती त्यानंतर जी काही निर्मिती होत गेली त्याचा जिओलॉजिकल जो अभ्यास केला जातो त्याच्यामध्ये खडकांचे जे स्तर आहेत जे प्रकार आहेत त्या खडकांच्या स्तर आणि प्रकारावरनं ते कोणत्या कोणत्या काळातले आहेत आणि त्यांचे प्रकार जे आहेत. तसंच गोंडवाना हा खडकाचा प्रकार आहे, त्यामुळे तुमच्या मनात आला असेल की गोंडवाना नक्की काय तर तो खडकांचा प्रकार आहे. तुम्हाला इतकं जास्त म्हणजे अगदीच खोलवर विचारलं जात नाही किंवा त्या बाबतीत गोंडवानाचा काळ कुठला आहे कसा आहे तो एक भाग एक वेगळा येईल त्याच्यात मी तुम्हाला सांगेनच. कळलं का. निश्चितच आपण जे भूगोलाचा भाग घेतोय त्याच्यामध्ये खडकांचा जो अभ्यास करणार आहोत त्या अभ्यासामध्ये गोंडवाना आहे आणि तो गोंडवाना कोणत्या काळातला आहे आणि कसा आहे किंवा त्याचं कालखंड कोणता हे नक्कीच मी त्यावेळेला सांगेन. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की हा महाराष्ट्र जो महाराष्ट्र राज्य आहे हे प्राचीन गोंडवाना या काळातला आहे. महाराष्ट्र हे आजही भारतातील एक महत्वाचे औद्योगिक दृष्ट्या प्रगत आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. आजचा महाराष्ट्र हा 1960 पूर्वी वेगवेगळ्या प्रांतामध्ये विखुरलेला होता आणि तो राजकीय दृष्ट्या खऱ्या अर्थाने कधी आला तर तो आला 1 मे 1960 रोजी. बरोबर की नाही. स्थान महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम असलेलं घटक राज्य आहे हे तुम्ही पाहिलंच आहे मगाशी. बरोबर आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने हा कधी ज्या वेळेला त्याची निर्मिती झाली ती तारीख 1 मे 1960 साली. बरोबर आहे. आता विखुरलेल्या स्वरूपात कसं तर ते आपण मगाशीच बघितलं बॉम्बे प्रेसिडेन्सी त्यानंतर मध्य प्रांत हैदराबाद यामध्ये जे काही आपले जिल्हे होते ते विभागले गेले होते आणि एकत्रितपणे यांना काय झालं महाराष्ट्र राज्य म्हणून संबोधलं गेलं. बरोबर आहे. महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीतलं म्हणजे महाराष्ट्र हे पश्चिम किनारपट्टीवरील महत्वाचं राज्य आहे. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आता हा महत्वाचा ठरतो जो आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने कधी कधी विचारला जातो. इथे तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा दिसतोय आणि इथे तुम्हाला काय दिसतंय पूर्व पश्चिम ही जी लांबी आहे आणि उत्तर दक्षिण. बरोबर आहे. आता यामध्ये आपण पहिल्यांदा बघूया तर महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे. हा आता अक्षवृत्तीय विस्तार जर तुम्ही पाहिलात
बरोबर आहे. तर तो किती आहे, इथे तुम्हाला दिले 15 डिग्री 37 मिनिट उत्तर अक्षांश ते 22 डिग्री. आलं का लक्षात? हे बघा 22 डिग्री इथे काय आहे तुम्हाला दिसतंय, बरोबर की नाही? म्हणजे हा जो आहे 15 डिग्री इथे तुम्हाला दिसतंय 15 डिग्री. जर दिसत नसेल तर मी थोडासा मॅपला काय करतो, मोठा करतो. बरोबर आहे, नकाशाला आपण काय करूया, मोठं करूया. हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल, थोडासा मी कमी करतो कारण खूप मोठा झाला तुम्हाला दिसणार नाही. एकाच इथे दिसतंय 44 डिग्री. आता याच्यात थोडस अलीकडे घेतलं तर 15 डिग्री 37 मिनिट उत्तर अक्षवृत्त म्हणजे अक्षांश ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर. हे लक्षात ठेवायचं. बघा काय आहे, 22 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षांश. म्हणजे जर तुम्हाला विचारलं अक्षवृत्तीय विस्तार कुठला महाराष्ट्राचा, तर तो उत्तर दक्षिण हे लक्षात ठेवायचं. कळलं? ही दिशा कुठली आहे, उत्तर दक्षिण. हा अक्षवृत्त. आलं का लक्षात? आणि हे रेखावृत्त आडवे जे असतात हे मी लक्षात ठेवा, आडवे जे असतात हे काय आहेत, अक्षवृत्त. आणि ज्या वेळेला उभे असतात हे रेखावृत्त. कळलं? मग ज्या वेळेला अक्षवृत्त विचारलं जाईल त्यावेळेला उत्तर दक्षिण येईल दिशा, आणि ज्या वेळेला रेखावृत्त विचारले जाईल त्यावेळेला पूर्व पश्चिम या पद्धतीने विचारले. लक्षात ठेवायचं. ओके, साधी सोपी पद्धत. हा, आता ज्या वेळेला महाराष्ट्राचा आपण विचार करतो त्यावेळेला ज्या वेळेला अक्षवृत्तीय विचार करतो त्यावेळेला अक्षवृत्तामध्ये काय आहे इथे तुम्हाला दिसतंय, तर 15 डिग्री 37 मिनिट उत्तरात येईल. उत्तर अक्षवृत्त ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षवृत्त हा विस्तार आहे, हा अक्षवृत्ती आहे. त्यानंतर रेखावृत्तीय जर तुम्हाला विचारलं तर रेखावृत्तीय कसं आहे, इथे बघा 72 डिग्री 36 मिनिट पूर्व रेखांश ते 84 डिग्री 54 मिनिट पूर्व रेखांश इतका आहे. बघा इथे तुम्हाला दिसतंय काय आहे, 72 डिग्री 36 मिनिट पूर्व रेखांश. दोन्हीकडे दिशा जी आहेत त्या सारख्याच आहेत. पूर्वेकडे ही काय झाली, पूर्वेकडे. इथून अक्षवृत्तीय काय, उत्तरेकडे. खालून आहे ना म्हणून उत्तरेकडे, वरून असतं ते दक्षिणेकडे. म्हणून लक्षात ठेवा इथून आहे महाराष्ट्राचा, बरोबर की नाही? मग अक्षवृत्तीय उत्तरेकडे आहे आणि रेखावृत्तीय पूर्वेकडे आहे. मग इथे जर विचारलं तर ते 72 म्हणजे पर्यायामध्ये तुम्हाला दिलं जाईल, तर ते यापैकी असेल 70 डिग्री 38 मिनिट असं काही देतील, बरोबर की नाही? तर योग्य उत्तर काय, 72 डिग्री 36 मिनिट पूर्व रेखावृत्त ते किती आहे, 80 डिग्री 54 मिनिट पूर्व रेखावृत्त हा काय झाला, पूर्व पश्चिम विस्तार आहे. कळलं का? हे सगळं लक्षात ठेवा. हेच महत्वाचं आहे, कारण ज्या वेळेला तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं ते हेच आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आलं का लक्षात? त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग डोळे झाकून ज्या वेळेला तुम्हाला विचारलं जाईल की खालीलपैकी कोणता पर्याय ज्यामध्ये तुम्हाला दिलं जाईल की अक्षवृत्तीय विस्तार, तर तो उत्तरेचा लक्षात ठेवायचा, जी असेल उत्तर उत्तर दक्षिण, बरोबर आहे, ती अक्षवृत्तीय. आणि ती कधी आहे, किती आहे, 15 डिग्री 37 मिनिट ते 22 डिग्री 6 मिनिट हा अक्षवृत्तीय विस्तार झाला, बरोबर आहे. आणि रेखावृत्तीय विस्तार तुम्हाला जर विचारला तर 72 डिग्री 36 मिनिट ते 80 डिग्री 54 मिनिट पूर्व रेखावृत्त, बरोबर आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. समजलं इथपर्यंत? याला मी आता झूम आउट करतो, कारण काय होईल ज्या वेळेला तुम्ही वाचाल बघाल. ओके, इथपर्यंत कळलं? अत्यंत महत्वाचा भाग आहे. जर हा समजला असेल तर आपण पुढे जाऊया, बरोबर आहे. कारण हा समजण्यासाठी काही कठीण नाहीये.
जे मी तुम्हाला ट्रिक सांगितली ती लक्षात ठेवायची. ओके, उत्तर ते दक्षिण हे काय आहेत? पृथ्वीचे अक्षवृत्त. ओके, हे लक्षात ठेवा. हे बघा, अक्षवृत्त बरोबर आहे. आणि जे अशा पद्धतीने असतात, ओके, जे पश्चिम पूर्व किंवा पूर्व पश्चिम असे इकडनं बघा तिकडनं, पण उभे, हे आडवे झाले, हे उभे असलेले रेखावृत्त काय असणार आहे? हे असणार आहे रेखावृत्त. अक्षवृत्त आणि रेखावृत्तांमधला हा महत्वाचा फरक लक्षात ठेवायचा. महाराष्ट्राच्या बाबतीत 15 डिग्री 37 मिनिटं ते 22 डिग्री 6 मिनिटं, त्यानंतर 72 डिग्री बरोबर आहे, 72 डिग्री 36 मिनिटं ते 84 डिग्री 54 मिनिटं रेखावृत्त. हे सगळं तोंडपाठच करायचं. जोपर्यंत आपलं तोंडपाठ होत नाही तोपर्यंत करत राहायचं. मला नाही वाटत आहे की तुम्हाला ते जास्त पाठ करावं लागेल. तुम्ही वाचत गेलात की ते व्यवस्थित तुमच्या स्मरणात राहतील, डोक्यात राहील आणि तुम्ही काय कराल, यावर उत्तर देऊ शकाल. ओके, अचूक आणि योग्य उत्तर. आता इथे तुम्हाला दिसतंय की पूर्व पश्चिम जर आपण बघितली म्हणजे या पद्धतीने, कधी तर 72 डिग्री 36 मिनिटं इथून जर आपण पकडलं बरोबर आहे, तिथून ते 80 डिग्री 54 मिनिटं पूर्व रेखावृत्त ते 800 किलोमीटर आहे. आणि दक्षिण उत्तर जर बघितलं तर ते कितपर्यंत आहे? 22 डिग्री 6 मिनिटं इथपर्यंत जर पकडलं त्याच्या अलीकडे तर ते काय होतंय? 700 किलोमीटर होतंय. ओके, तर हे 700 किलोमीटर. फक्त एवढं लक्षात ठेवा, समुद्र किनारा 720 किलोमीटर आहे आणि अशी लांबी उत्तर दक्षिण ही किती आहे? 700 किलोमीटर आणि पूर्व पश्चिम ही 800 किलोमीटर आहे. कळलं? हे महत्वाचं आहे. ते पुढे सांगेनच, त्यावेळेला येईल. हा बघा, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम ही लांबी जास्तीत जास्त 800 किलोमीटर इतकी आहे आणि दक्षिण उत्तर म्हणजे उत्तर आणि दक्षिण जे आपण बघितलं याची लांबी किती आहे? 700 किलोमीटर. म्हणजे यावरून आपल्याला काय स्पष्टीकरण देता येईल, तर महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा काय आहे? अधिक आहे. बरोबर की नाही? म्हणजे पूर्व पश्चिम हा जो विस्तार आहे म्हणजे रेखावृत्तीय बरोबर आहे, तो किती आहे? 800 किलोमीटर आहे. अक्षवृत्तीय विस्तार जो आहे तो 700 किलोमीटर आहे. मग हा जर कधी प्रश्न विचारला गेला, आणि हा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला गेलाय की महाराष्ट्राचा विस्तार जो आहे हा कोणत्या दिशेला जास्त आहे, तर तो लक्षात ठेवायचा पूर्व पश्चिम आहे, कारण ती 800 किलोमीटर आहे. आणि उत्तर दक्षिण जर तुम्हाला विचारली तर ती 700 किलोमीटर आहे. समुद्र किनारा हा भाग बाजूला काढा, इथे फक्त आपण भौगोलिक दृष्ट्या आपण बघतोय बरोबर आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, पूर्व पश्चिम ही सर्वात जास्त आहे आणि यापेक्षा उत्तर दक्षिण ही कमी आहे. म्हणजेच इथे जे दिलेलं आहे दक्षिण उत्तर विस्तार पेक्षाही अधिक आहे पूर्व पश्चिम विस्तार. तर ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची, स्मरणात ठेवायची. कळलं? या विस्ताराच्या बाबतीत बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि असे प्रश्न ज्या वेळेला तुम्हाला विचारले जातात त्यावेळेला मग लक्षात नाही ठेवलं तर ते काय होतं? आणखीन त्रासदायक होतं. बरोबर आहे? ही गोष्ट इथपर्यंत तुम्हाला कळलं? हा, इथपर्यंत कळलं? आपण जे क्षेत्रफळ आहे महाराष्ट्राचं, त्या महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाकडे वळूया. आता आतापर्यंतच आपण रेखावृत्तीय, त्यानंतर अक्षवृत्तीय विस्तार अगदी महत्वाचं पाहिलेलं आहे, जे परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला विचारलं जातं. आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने कसं आहे ते आपण पाहूया.